नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती मी मनस्वी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची अर्ज दाखल करण्याची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे. त्याला मुदतवाढ भेटली का नाही भेटली याबाबत एक अपडेट होती, ती अपडेट आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण पोलीस भरतीची तयारी करत असेल तर अभ्यास करण्यासाठी एक बॅच फक्त 499 रुपयामध्ये ही बॅच आपण विद्यार्थ्यांना देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेतल्यानंतर आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये योग्य ती पारदर्शक म्हणा एक आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. रेकॉर्डेड बॅच ध्येयवर्धी 3.0 ही बॅच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या बॅचमध्ये प्रत्येक विषयासाठी अनुभव तज्ज्ञ शिक्षक आहेत. बेसिक पासून संपूर्ण तयारी तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीची करायला भेटणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आणि ह्या बॅचची 1 वर्षाची व्हॅलिडिटी आपल्याला असणार आहे. ह्या संधीचा फायदा घ्या आणि ही बॅच घेण्यासाठी 8530121002 या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. बघूया आपण जी काय डेट आहे अर्ज दाखल करण्याची, त्या अगोदर तुम्हाला एक न्यूज सांगतो. नवीनच लेटेस्ट अपडेट आहे की उद्या तुम्हाला लेखी परीक्षेसाठी उपयोगी येईल. बघा, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची निवड करण्यात आलेली आहे. आता ही निवड जी आहे ते वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड केली आणि विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या ज्या काही मॅडम आहेत त्या 31 डिसेंबर 2025 ला या ठिकाणी निवृत्त होत आहेत. बघा, आणि म्हणून सरकारकडून 7 अधिकाऱ्यांची नावे या ठिकाणी यासाठी पाठवली होती आणि यामध्ये सर्वाधिक आघाडीवरती नाव असणारं जे काय होतं ते नाव होतं सदानंद दाते यांचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, सदानंद दाते यांचं नाव या ठिकाणी आघाडी होतं आणि त्यानंतरच यांची मग आता हे दाते कोण आहेत, सदानंद दाते कोण आहेत, तर ते 1990 बॅचचे हे अधिकारी आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र केडरचे असलेले सदानंद दाते सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIच्या महासंचालकपदी कार्यरत आहेत. त्याआधी ते राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे म्हणजे ATS चे प्रमुख तथा DGP होते. नवनिर्मित सध्या जी काय मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय झालं होतं त्याचं पहिले पोलीस आयुक्तालय म्हणून त्यांनी या ठिकाणी काम बघितलेलं आहे. 26/11चा जो काही हल्ला झाला होता ताज हॉटेलवरती असेल मुंबईमध्ये झालेला जो काही हल्ला, दहशतवादी हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यांना त्या हल्ल्यामध्ये बघा काही गोळ्या पण लागल्या होत्या आणि मात्र त्यांनी काही पोलिसांच्या मदतीनं दहशतवाद्यांचा सामना या ठिकाणी केला होता. तर बघा, ही जी काय न्यूज आहे ही 100% येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न असू शकतो. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठं तयार होईल बघा, ते मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून यांनी काम केलं होतं. प्रश्न विचारेल की यांनी पहिल्यांदा या ठिकाणी कोणत्या ह्याच्यामध्ये काम केलं होतं आयुक्तालयामध्ये. त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची बघूया पोलीस भरतीची जी काही फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. यामध्ये तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये आता जी प्रोसेस चालू आहे त्याच वेळेत तुम्हाला फॉर्म भरणं आवश्यक राहील. काय सांगितलं की पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. मग ही भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ दिली जाणार नाही. अखेर गृह विभागाने स्पष्ट केले आहे 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल आणि पात्र उमेदवारांची फेब्रुवारी पासून मैदानी चाचणी सुरू होईल असे सूत्रांनी सांगितलेलं आहे. बघा, त्यामुळं कसल्या परिस्थितीत जमल त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर कष्ट वाया जाऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला आता कसल्या परिस्थितीत फॉर्म भरून घ्या. ही सुवर्ण संधी सोडू नका. पोलीस भरतीचा फॉर्म राहिला म्हणून नंतर आरडाओरड करू नका. आत्ताच फॉर्म भरून घ्या. 8 तारखेला तुमचं या ठिकाणी डिसेंबरमध्ये 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननीला चालू होईल आणि पात्र उमेदवारांची फेब्रुवारी पासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या तयारीत राहा. आचारसंहिता संपली की तुमचं शेड्यूल या ठिकाणी यायला चालू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, अभ्यास करा आणि आपला अर्ज अजूनही भरला नसेल तर भरून घ्या. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.